भगवान शंकर सांगतोय की मनाच्या पूर्ण अभिलाषा दूर करण्याकरता माझं हे ज्योतिर्मय रूपानं मी प्रगट झालो आहे. हे एवढं अलौकिक, एवढं दिव्य आहे हे विष्णू आणि ब्रह्म. आणि तुम्हाला हे सांगतोय हे विष्णू ब्रह्म की देवश्रेष्ठ ज्या वेळेस तुम्हाला कष्ट होतील ना, दुःख होईल ना, तर त्यावेळेस हे दुःख कष्ट मी निवारण करण्याकरता तुम्हाला मी सांगतोय. सर्व कष्टाचा विनाश होण्याकरता हे विद्वानांनो, हे महर्षी, हे ब्रह्म, हे विष्णू, ज्यावेळेस तुम्हाला भयानक कष्ट होतील ना, दुःख होतील ना, हे विष्णू आणि ब्रह्म, त्यावेळेस तुम्हाला एक पूजा मी सांगतोय. त्या पूजाचं नाव आहे पार्थिव लिंग पूजा. भगवान शंकर सांगतात. श्लोक आहेत माझ्यासमोर. श्लोक क्रमांक 19, पान क्रमांक 237 बघा. शिवमहापुराण मूळ ग्रंथ वेदव्यास रचित हे मंत्र तुम्हाला सांगतोय मायबाप मी. पार्थिव चैव मन्मूर्तिं विधया कुरुतं युवा सेवां च विविधां प्राज्ञो कृत्वा सुखं अवाप्यसे. हे विष्णू आणि ब्रह्म, माझं पार्थिव मूर्ती ही बनवणं त्यांचे अनेक प्रकारानं जर तुम्ही जर पूजन कराल ना, अनेक प्रकारानं पूजन कराल ना तुम्ही, आज हे महादेव महादेव मायबाप हे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला प्रथम पार्थिव पूजन सांगतात. आणि काय काय शब्द आहे भोलेनाथांचे म्हणतात. अरे जीवनामध्ये जर तुम्हाला दुःख होत असेल ना, भयानक कष्ट झालंय, दुःख झालंय, हे दुःख अनावर होत असेल, भयानक व्याधी निर्माण झाली तुमच्या जीवनामध्ये, हे महादेव, हे विष्णू, हे ब्रह्म, हे माझ्या भक्तांनो, माझ्या श्रेष्ठांनो, मी आज तुम्हाला ती विधी सांगतोय, ते शास्त्र सांगतोय, ती महापूजा सांगतोय. भगवान शंकराची, माझ्या महादेवाची पूजा नाही आहे, माझ्या महादेवाची महापूजा आहे. लक्षात ठेवा. आज ती सुख दुःख नाहीसं करण्याकरता एक सुंदर पूजा सांगतोय. त्या पूजेचं नाव आहे पार्थिव लिंग पूजा. पार्थिवं चैव मन्मूर्ती विधाया, ही विधी तुम्हाला सांगतोय. कुरुतम युवाम, तुम्ही ही अवश्य करा. सेवांचे विविधां प्राज्ञो, विविध प्रकाराने करा, तुम्ही विविध प्रकाराने करा. यानं काय होईल भोलेनाथ? ही पूजा आम्ही अवश्य करू, पार्थिवलिंग पूजा. पण या पूजा केल्यानंतर काय होईल ते तरी सांगा ना. माझा भोलेनाथ म्हणतो, ही जर पूजा केली ना, सुखमवाप्यसी, जगातलं सर्व सुख तुम्हाला मिळून जाईल मायबाप. काय मिळेल? ज्या सुखाची तुम्ही अपेक्षा करताय ना, ते सुख तुम्हाला प्राप्त होईल. हे विष्णू आणि हे ब्रह्म, ज्याला सुखाची अपेक्षा आहे, ज्याला वाटतं माझ्या जीवनातून दुःख नाहीसं व्हावं, हा त्रास नाहीसं व्हावं, याकरता सुंदर अलौकिक महान पूजा सांगितली आहे, पार्थिव लिंग पूजा. काय सुंदर सांगितलं, त्यानं सुख प्राप्त होईल. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव तर एवढे प्रसन्न होते ना माहिती. भगवान शंकराला ते काहीच बोलत नव्हते. आणि परत सांगितलं, हे विष्णू आणि ब्रह्म, जिथे माझं शिवालय निर्माण होणार आहे ना, त्या शिवालयाची रचना कशी असावी तुम्हाला सांगतोय. कोणत्याही गावामध्ये ज्यावेळेस शिवालय निर्माण होतं ना, त्या शिवालयामध्ये कोणते देवता प्रगट असावी, कोणत्या देवताची स्थापना करावी, हे विष्णू आणि ब्रह्म सांगतोय तुम्हाला. माझं शिवालय हे विधीपूर्वक निर्माण केलं पाहिजे, शास्त्रानुसार निर्माण केलं पाहिजे, तर त्या शिवालयाचा एक प्राप्तीचा, त्या भगवान शंकराच्या प्राप्तीचं ते फळ माणसाला मिळत आहे. कसं असावं शिवालय? भगवान शंकराची जी जलधारा आहे,
तिचं तोंड उत्तरेकडे असावं, जलधारा ही उत्तरेकडे असावी. आणि ज्यावेळी ती जलधारा वाहते ना, तिथं एक देवता असावी. त्या देवतेचं नाव आहे चंडिका, चंडी देवा. कोणती आहे? चंडी माता. माणसाला भगवान शंकराची पूर्ण प्रदक्षिणा सांगितली नाही. हे विष्णू, माझी अर्धी प्रदक्षिणा आहे. पण का पूर्ण करायलाही जमते आहे, पण कुठे? ज्यावेळेस भगवान शंकराला आपण जल अर्पण करतोय, ते सर्व जल प्राशन करणारे एकमेव देवता ती चंडी आहे मायबा. ती संपूर्ण जल प्राशन करते. तिनं जल प्राशन केल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा त्याच वेळी जमते. ती चंडी जी देवता आहे ती स्थापना असावी मंदिरामध्ये, जेणेकरून भगवान शंकराच्या प्रदक्षिणाचा तो दोष आपल्याला लागत नाही आहे. कारण भगवान शंकराला ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो मायबाप, काही जण ते जल प्राशन करतात. मग भगवान शंकराला अर्पण केलं जे जल आहे, जे तीर्थ आहे, ते माणसानं प्राशन करावं की नाही हा प्रश्न आहे. करावे की नाही? विधीनच असं सांगितलंय, केलं तर चांगलंय, पण याकरता करू नये. कारण भगवान शंकराला अनेक प्रकारचे फुलं, अनेक प्रकारचे सुगंधी फुलं हे अर्पण केलेलं असतात. कधी कधी सर्व फुलाचं जे एकत्रितपणे होतं मायबाप, त्यावेळेस विषही तयार होतं. कदाचित तुम्ही ते जल प्राशन केलं तर विष बाधाही होऊ शकते, शरीराला त्रासही होऊ शकतो. त्यामुळे नाही आहे. कदाचित असं करा की जल घेतल्यानंतर दोन्ही डोळ्याला अर्पण करून बस आपल्या अंगावर शिंपडणे असा एक विधी सांगितला. लक्षात ठेवा, दोन्ही डोळ्याला लावणे आणि बस आपल्या अंगावर शिंपडणे एवढी विधी सांगितली मायबाप. आणि ज्यावेळेस तुम्ही भगवान शंकराला पाणी अर्पण करताय, जल अर्पण करताय, असं सांगितलं, भगवान शंकर त्यानं स्थिर होतोय आणि शांत होतो मायबाप. एकतर भगवान शंकराच्या मस्तकामध्ये अग्नी आहे, उष्णता आहे मायबाप. आणि दुसरं उदाहरण फार सुंदर सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही भगवान शंकराला जल अर्पण करताय ना, त्यामध्ये भयानक उष्णता असते. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला ओलांडता ना, कारण भगवान शंकराला जल अर्पण केलं ते पाणी राहत नाही, ते महान तीर्थ बनलं जातं माहिती. ते पाणी राहत नाहीये, अरे ते महान तीर्थ बनलं जात आहे. कारण भगवान शंकराच्या त्या पार्थिव लिंगामध्ये, त्या ज्योतिर्लिंगामध्ये जगातली सर्व तीर्थ विराजमान असतात. जगातली सर्व देवता त्या लिंगामध्ये विराजमान आहेत मायबाप. ज्यावेळेस भगवान शंकराला आपण ते तीर्थ अर्पण करतोय ना, ते तीर्थ बनलं जातं, तीर्थ बनलं जातं. आणि तीर्थाला ओलांडून जाऊ नाही. कित्येक उदाहरण सांगायचे. आणि विशेष म्हणजे हे एक उदाहरण आहे, तीर्थाला कधी ओलांडून जाऊ नये म्हणून पूर्ण प्रदक्षिणा नाहीये. पहिलं क्रमांक काय सांगितलाय की त्या ठिकाणी चंडिका देवता जी आहे तिथे स्थापना केलेली, ती देवता पूर्ण भगवान शंकराचं तीर्थ तीच प्राशन करत असते. त्यानंतर जायला काही हरकत नाही आहे. 3 क्रमांक, भगवान शंकराच्या मस्तकावर आपण अर्पण केलं जे जल आहे ना, त्यामध्ये उष्णता भयानक आहे मायबाप. म्हणून ते जर तुम्ही ओलांडत असाल, ते संपूर्ण उष्णता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि दाह निर्माण करते. म्हणून कधीही भगवान शंकराची पूर्ण प्रदक्षिणा सांगितली नाही आहे. मग प्रदक्षिणा कशी करायची आहे? प्रदक्षिणा करण्याचे काही शास्त्र सांगितले, लक्षात ठेवा. मी माता माऊली सुद्धा सांगेल, माता माऊलीसाठी वेगळं सांगितलं आहे आणि पुरुषाकरता वेगळं सांगितलं आहे. कदाचित तुम्ही शिवमहापुराण झालं इथं ऐकलं की नाही ऐकलं मला माहिती नाही आहे. प्रदक्षिणा करता वेळेस जाताना बाहेर दिशेनं जायचं, लक्षात ठेवा. भगवान शंकराची प्रदक्षिणा करता वेळेस जाताना बाहेर दिशेनं जावं आणि येताना आतल्या दिशेने यायचं, लक्षात ठेवा. जाताना बाहेर दिशेनं जायचं आणि येताना आतल्या दिशेनं जायचं आहे. ही प्रदक्षिणा फार अतिशय फलदायी आहे, अत्यंत फलदायी आहे. आणि विशेष म्हणजे भगवान शंकरालाच्या मंदिरामध्ये काही लोटांगण घेतात बघा, येतात ना. पण लोटांगण कोणत्या दिशेनं घ्यावं याची माहिती आहे नाही माईबाप. काही काही नंदीसमोर लोटांगण घेतात, बरोबर आहे. नंदीच्या समोर झालं की लोटांगण घेतात. पण असं नाही सांगितलं. लोटांगण घेण्याची पद्धत अशी सांगितली, त्या ठिकाणी आपले पाय हे दक्षिण दिशेला असावं आणि आपलं मुख हे उत्तर दिशेला असावं. हे लोटांगण घेण्याची, समर्पण होण्याची ही त्या ठिकाणी विधी सांगितली माईबाप. की ही विरोधार्थी सांगितलंय. भगवान शंकराची जलधारा ही उत्तरेकडे. हर 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 हर
जरा जोरात म्हणा, हार हार. मी पुरुषाकरताही सांगतोय आणि स्त्रिया करताही सांगतो. ऐका बरं का स्त्रियांनो, माता माऊली ऐका, हे महत्वाचं सांगतोय मी. मायबाप भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अवश्य लोटांगण घ्यावं, समर्पण व्हावं, पण लोटांगण घेण्याची पद्धत पुरुषाकरता अशी सांगितली आहे की जे भगवान शंकराची जलधारा उत्तरेकडे वाहते मायबाप, त्याच उत्तरेकडे आपलं मुख असावं आणि आपले पाय विरोधार्थ म्हणजे दक्षिणेकडे असावे. म्हणजे आपण असं लोटांगण घ्यायचं, लक्षात ठेवा. आपले पाय इकडे असावे आणि आपलं तोंड इकडे असावे. हे पुरुषाकरता लोटांगण आहे आणि स्त्रिया करता लोटांगण घेण्याची पद्धत सांगितली नाही. स्त्रियानं कधीही लोटांगण घ्यायचं नाही, कधीच नाही. स्त्रिया कधी कधी एवढ्या भोळ्यात ना, एखाद्या मंदिरात गेलं की लोटांगण घेतात. शास्त्रानं सांगितलं स्त्रीनं कधी लोटांगण घ्यायचं नाही. आणि स्त्रियांनी भगवान शंकरा लोटांगण का घेऊ नये हे साक्षात माझ्या भोलेनाथानं सांगितलं की स्त्रीला फार मोठा आदर भगवान शंकराने दिलाय, फार मोठं उच्च स्थान स्त्रियांना दिले माझ्या भोलेनाथानं, की स्त्रियांना लोटांगण घेण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून तर प्रत्येक मंदिरामध्ये भगवान शंकराचं स्थान हे खाली आहे आणि माता पार्वती स्थान हे उंच आहे, उंच स्थान आहे. पार्वती मातेचं स्थान हे लहान नसावं आणि भगवान शंकर उंच नसावे. पार्वतीचं स्थान हे फार उंच दिलं, म्हणजे स्त्रियाचा भगवान शंकराने खूप आदर केला मायबाप, खूप आदर केलाय. म्हणून स्त्रियांना एवढा आदर केला की स्त्रियांना कधी लोटांगण घ्यायचं नाही, कधी सांगितलं नाही मायबाप. आणि पुरुषांना सुद्धा कधी जमिनीवर आपला पुरुषांचा पार्श्वभाग जो जमिनीला लागता कामा नाही. म्हणून जमिनीवर बसत असताना पुरुषांना सुद्धा आपलं स्वतःचं आसन सोबत असावं, नंतर जमिनीवर बसावं. तो पृथ्वीचा दोष, तो महादोष लागत नाहीये. अरे म्हणून तर ही रामचंद्राची कथा तुम्ही ऐकली असेल. त्या रामचरित्र त्या ठिकाणी माणसामध्ये, रामचरित्र कथेमध्ये रामायणामध्ये असा विषय आला, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र राज्याभिषेक होत होता ना, त्यावेळेस सर्व रथी महारथी योग्य अधिकारी व्यक्ती, वडीलधारी व्यक्ती त्या सभेमध्ये होते. आणि शास्त्र सांगतंय जो आपल्यापेक्षा वडीलधारा असेल, वयानं मोठा असेल, की त्याच्या बरोबरीच्या आसनावर कधी माणसानं बसू नाही, हे शास्त्र आहे. आणि जर तो ज्ञानानं मोठा असेल तरी नाही सांगितलं. हा, काही माणसं वयानं मोठे असतात पण ज्ञानानं शून्य असतात, आणि काही वयानं लहान असतात परत ज्ञानानं मोठे असतात. म्हणून सांगतात की वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे, हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तर त्या ठिकाणी माझे ज्ञानोबा आहे, 16 वर्षाची ज्ञानोबा आहे आणि 1400 वर्ष जगलेला चांगदेव, आणि चलत आला ज्ञानोबराच्या चरणात लोटांगण घेतलं माहिती. वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ असतं, लक्षात ठेवा. म्हणून तर एखादा मुलगा जर 10 वर्षाचा मुलगा जर कीर्तन करत असेल तर 100 वर्षाची माणसं मात्र येतात आणि 10 वर्षाच्या मुलाचं दर्शन घेतात. का? अरे आम्ही वयानं मोठं झालोय पण ज्ञानानं हा मोठा आहे. म्हणून वयापेक्षा ज्ञानाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून स्त्रियांना लोटांगण कधी घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. आणि पुढे सांगितलंय मंदिरात जात असताना नंदकेश्वर तर आहेच आहे मायबाप, तिथे चंडिका ही देवता फार महत्वाची आहे. ती भगवान शंकराची जिथे जलधारा वाहते तिथे असावी, जेणेकरून त्या जलधारा जिथे वाहते त्याचा दोष आपल्याला लागत नाही. दुसरी गोष्ट, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये कीर्तिमान ही देवता भगवान शंकराच्या द्वारावर स्थापन करावी, लक्षात ठेवा. कीर्तिमान भगवान शंकराने शिवमहापुराणामध्ये कोणकोणती देवता माझ्या जवळ असावी हे सांगितले. मग कीर्तिमान ही द्वारावर असावी, कीर्तिमानाची पूजा असावी, स्थापना असावी, चंडिकेची स्थापना असावी, भगवान शंकराची स्थापना असावी. हा, जलधारा कशी अर्पण करावी, जलधारा अर्पण करत्या वेळेस असं सांगितले, लक्षात ठेवा माता माऊली, जरा ऐका. काय सांगते शिव महापुराण आता कळेल तुम्हाला. हे माझा भोलेनाथ सांगतो रे. की एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी
जल अर्पण करण्याकरता जर निघाला ना, ऐकताय ना सगळे, मी तुमच्या मनातला भ्रम दूर करतोय मायबाप. माझा भोलेनाथ आपल्या मनातला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतोय की भक्ती कशी असावी. अरे कदाचित हे जल अर्पण करताना तुम्ही जर मंदिरामध्ये निघालात मायबाप, पण मंदिरात जाता 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 एखादं झाड तुम्हाला वाळलेलं दिसत असेल, त्या झाडाला पाण्याची गरज आहे, अत्यंत एक थेंबाची गरज आहे, आणि त्या झाडाला पाणी टाकलं तर ते झाड फुलणार आहे. माझं शास्त्र असं सांगताय, जे पाणी भगवान शंकराला अर्पण करण्याकरता तुम्ही मंदिरात चाललात ना, जर एखादं मंदिराच्या शेजारी कुठेही शेतामध्ये जात असताना झाड लागलं, त्या झाडाला पाण्याची आवश्यकता असेल, आणि तेच भगवान शंकराला नेण्याकरता घेतलेलं पाणी, ते जर पाणी तुम्ही त्या वृक्षाला अर्पण केलं तर माझं शिव महापुराण सांगतंय तरी भगवान शंकराची महापूजा आहे मायबा, तरी महापूजा आहे. हे भोलेनाथाचे शब्द आहे मायबाप, ती सुद्धा माझी महापूजा आहे. कारण मी वृक्षामध्ये, मी पशु पक्ष्यामध्ये, मी सगळीकडे मीच आहे. अरे असंही सांगितलंय, जल अर्पण करत्या वेळेस एखाद्या शेजाऱ्याच्या दारावर जर पक्षी बसलेत ना, पशु पक्षी, आणि त्यांना पाण्याची गरज असेल, ते ओरडतात, एक थेंबा करतात, ते तरसतात. अरे तेच पाणी जर तुम्ही पशु पक्षाला जर टाकलं तरी माझी महापूजा आहे, हे भगवान शंकर सांगतात, तरी महापूजा आहे. अजून काय सांगावं रे, काय सांगावं. जाऊ द्या, माझं तुम्हाला दर्शन होत नाहीये, काय होत नाहीये, पण जिथं शिवालय आहे ना, तिथं तुम्ही फक्त शिवालय माझं झाडूनही काढलं, साफही केलं तरी ती महापूजा आहे. अजून किती सांगावे, किती सांगावे माहिती. शिवालयाचं कळसाचं दर्शन सुद्धा हे अलौकिक सांगितलं मायबाप, स्पर्श ही अलौकिक सांगितलाय. आणि आपलं नाही, आपला विषय जरा वेगळा झालाय मायबाप. आपण फक्त कथा ऐकतोय, इकडून सोडून देतोय, मोकळे होऊन घरी जातो. ही पद्धत चालत आली. हे आतापर्यंत एवढं तळमळी लोक फक्त हे 2 तास ते वातावरण तयार असतं, बरं का दादा, हे 2 तास तो माहोल तयार असतोय. खरं ना, महाराजांनी किती सुंदर सांगितलं बाई, खरंच असं तसं. हे 2 तास संपले मायबाप, एकदा इथून मंडपच्या बाहेर गेले की जशाला तसे. काय आज सांगितलं ना, काय कोणाच्या लक्षात राहत नाही. याला स्मशान वैराग्य असं नाही रे. नळी पुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशा तुम्ही आयुष्यभर नाही. किती मोठा विद्वान आला आणि केवढा तज्ञ असेल सांगणारा, केवढाही आला ना मायबाप, तर अशी जर कथा ऐकली तर काही फायदा होणार नाही, नाही होणार. कथा ही नुसतं श्रवण करण्याची नाही रे मायबाप. इथून गेल्यानंतर बास कोणाला न बोलता त्या मनात ती कथा चालू असावी. आज काय सांगितलं महाराजांनी, आपण काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, त्या कथेचं श्रवण, मनन आणि चिंतन हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. श्रवण केलं ना तुम्ही, त्याचं मनन करावं. काय काय सांगितलं महाराजांनी, आपण काय काय केलं पाहिजे. घरी जाऊन त्याचा 2 मिनिटं किंवा आजच्या कथेचा विचार केला पाहिजे, आणि त्यानंतर विचार करून मनन करून त्याचं चिंतन करावं पाहिजे. तर त्या कथेचा लाभ आणि प्राप्ती होते, लक्षात ठेवा. नाहीतर इकडून ऐकावी, इकडून सोडून द्यावी. किती सोनं नळी फुंकीत राहिला तरी काही फायदा नाही आहे. याला क्षणिक वैराग्य म्हणा, याला स्मशान वैराग्य म्हणा, असं वैराग्य काही कामाचं नाही आहे. आणि आजकाल तेच झालं ना मायबाप. एवढं तळमळीने कथा ऐक, काही लोक, काही श्रोते आहेत की ती गोडीनं कथा ऐकतात रे, एक शब्द ग्रहण करतात, पण काही फक्त बसलेले असतात, लक्ष कथेत नसतं. पण नाही रे, कथेतला एक शब्द अत्यंत गोड आहे, अत्यंत गोड आहे मायबाप. माणसाला समाधान प्राप्त करून देणारे एकमेव आपल्या या त्रिभुवनात जागा रे, ती फक्त हे पवित्र ठिकाण आहे मायबाप. पुन्हा कुठेच नाही रे. इथून तुम्ही उठून गेलात ना, पास या जगाच्या निंदा, जगाचे दोष, संसाराचे दोष काही नाही रे. इथेच फक्त निवांत माझ्या भोलेनाथांचं भजन आहे, गोड चरित्र आहे मायबाप. इथल्यासारखं समाधान कुठेच नाही आहे, कुठेच नाही रे मायबाप. गोड चरित्र आहे माझ्या भोलेनाथांचं.
शिवालयाचं द्वार हे फार कमी असावं सांगितलंय. इतकं कमी असावं की शिवालयामध्ये जात असताना माणसाची मान ही खाली वाकली पाहिजे, हे झुकली पाहिजे मायबाप. आणि शिवालयाला 2 पायऱ्या का होईना पण उतरून खाली जाता आलं पाहिजे. आणि माता पार्वतीचं स्थान हे उंचावर असावं. हे शिवालयाची रचना आहे मायबाप, ही रचना सांगितली आहे. ही सुंदर पूजा सांगत असताना हे ब्रह्मा आणि विष्णू, ज्यावेळेस तुम्ही मला फूल अर्पण करताय, मला बेल अर्पण करताय, हे सगळं मला तुम्ही अर्पण करताय, ही अर्पण केल्यानंतर कधीही केव्हाही कोणत्याही वेळेमध्ये काढायला परवानगी दिली नाही आहे मायबाप, नाही दिली आहे. त्यावेळेस असं सांगितलं आहे की माणसानं ज्यावेळेस ते बेलपत्र जी मांगल्य आहे हे काढण्याची सुद्धा वेळ दिली आहे. भगवान शंकराच्या दर्शनाचीही वेळ दिली आहे मायबाप. दर्शन कधी नाही घ्यायचं भगवान शंकराचं. एक सकाळचं दर्शन, एक दुपारचं दर्शन, एक तिन्ही सांजाचं दर्शन. सकाळचं दर्शन हे कल्याण करणारे, दुपारचं दर्शन हे संरक्षण करणारे रुद्र रूप आहे माझ्या भगवान शंकराचं, आणि संध्याकाळचं दर्शन हे शांती प्रदान करणारे. त्यावेळेस माझ्या भोलेनाथांचं शांत स्वरूप असतं, लक्षात ठेवा. त्याला तिन्ही सांज आपण म्हणावं. तिन्ही सांजेच्या वेळेस माझ्या भगवान शंकराचे गण हे फिरत असतात, लक्षात ठेवा. म्हणून तिन्ही सांज अति पवित्र सांगितली, अति मंगलमय सांगितली माझ्या. म्हणून तिन्ही सांजेला पूर्वीचे माणसं हरिपाठ घ्यायची, तिन्ही सांजाला दिवे लावायचे. काय तिन्ही सांजाला गावातली सगळी लोक भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनाला जायची. तिन्ही सांजेला जुनी लोक दररोज तेलाचा दिवा घेऊन त्या ठिकाणी भगवान शंकराला अर्पण करण्याकरता लावायला जायचे. आता कोणी जात नाही, आता नाही. अरे पहिल्या लोकांना हे शास्त्र माहिती नव्हतं, काय विधी ते माहिती नव्हती, पण अरे करत होते रे ढोबळ मनाने. आता कळालं की ते जे करत होते ते सत्य होतं मायबाप, ते सत्य होतं मायबाप. आता आपल्याला कळायला लागलं की तिन्ही सांजेला दर्शन घ्यावं, दुपारी दर्शन घ्यावं, सकाळी दर्शन घ्यावं, दिवा न्यावा. अरे ते लोक दिवा नेत होते ना, जुनी लोक, त्यांना माहिती नव्हतं की दिवा लावल्याने काय होतं. पण श्रद्धा, ती तळमळ सहज जायची रे, आणि त्यांना सहज सगळं प्राप्त व्हायचं मायबाप. म्हणून तर पाऊस वेळेवर पडायचा, सगळं वेळेवर व्हायचं रे. सगळं वेळेवर व्हायचं मायबाप. नदीला कळकळ पाणी, कोणाला रोग नव्हते, कोणाला ताप नव्हते, कोणाला ॲसिडिटी नव्हते, कोणाला आम्ल पित्त नव्हतं. अरे असं सांगतात पहिले लोक बांधाचं पाणी पित होतं रे, बांधाचं. आणि ज्यावेळेस भाकर खायची ना, तर ढोराच्या मागं, जनावराच्या मागं जात असताना एका हातात भाकर, एका हाताने पळत जेवण करायचं. आणि तहान लागली की जिथे बांधाला पाणी साचले तिथलं पाणी प्यायचं. पण कधी कॅन्सर नाही, कधी आम्ली पित्त नाही, कधी काय नाही, कोणता रोगच नव्हता, डॉक्टर बी नव्हते, तंदुरुस्त माणसं होते रे. खाणं साधं होतं. पण एक सांगू का, पहिलं खाणं हे विषमुक्त होतं, लक्षात ठेवा. आणि आताचं खाणं प्रत्येक घासाला पण विष खातोय. पहिलं विष खातोय, प्रत्येक घासाला विष आहे. आणि आता अनेक मसाले आलेत, हे आले पंक्तीमध्ये, मसाल्याशिवाय त्यात तरीशिवाय जेवणच नाही आहे. त्यामुळे एवढी प्रकृती ढासळी मायबाप, असा माणूसच नाही आहे की त्याला रोग नाही, त्याला व्याधी नाही मायबाप. प्रत्येक जेवण झाले की गोळ्या घेतात आणि बस, नंतर नाश्ता गोळ्याचाच होतो सगळ्यांचा. हे का? ही प्रकृती बदलली, आपलं खाणं बदललं, आपले विचार बदलले, हे सगळा बदल होत चालला मायबाप. आणि आता केवढा क्षण जवळ आला ना, माणसाचा मृत्यू फार जवळ आला. तर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तिन्ही सांजेला अति आवश्यक जावं मायबाप. का? तिन्ही सांजेचं दर्शन हे शांती प्रदान करणार आहे, आणि तिन्ही सांजेचं दर्शन अति पवित्र सांगितलं, लक्षात ठेवा. त्यावेळेस माझ्या भोलेनाथांचं हे शांत स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. आणि तिन्ही सांजेला मात्र अवश्य मंदिरामध्ये दिवा घेऊन अवश्य जायचं, लक्षात ठेवा. आणि दिवा असा लावायचा आहे की त्या दिव्याचा प्रकाश माझ्या भोलेनाथावर पडला पाहिजे, तर दिवा लावायचा. अलौकिकता त्या दिव्यामध्ये, अवश्य त्या ठिकाणी भगवान शंकराला दीप ज्योत लावलीच पाहिजे मायबा. फार महत्त्व सांगितलं शिवमहापुराणात, फार महत्त्व सांगितलंय. म्हणून सकाळी दर्शन घ्यावं, दुपारी दर्शन घ्यावं, आणि तिन्ही सांजेला मात्र दर्शन घ्यावं. आणि पुढे सांगितलंय
तिन्ही सांज ज्यावेळेस प्रारंभ होते ना, त्यावेळेस कोणत्याही माणसाच्या मनात पाप वासना येता कामा नाही, अजिबात नाहीये. मंगल करावं, हरिपाठ करावा, यज्ञ करावं, नामस्मरण करावं, पूजा करावी, धर्म करावा, दान करावं, हे तिन्ही सांज त्याच्याकरता सांगितले आहे. कारण तिन्ही सांजाला प्रत्यक्ष भगवान शंकराचे गण हे सगळं पाहत असतात, फिरत असतात. ही त्यांची वेळ आहे. ही तिन्ही सांज भगवान शंकराच्या गणाची वेळ आहे. ते तिन्ही सांज अतिशय पवित्र, अतिशय मंगलमय सांगितले मायेबा. त्या तिन्ही सांजेला कोणतंही पाप कर्म घडता कामा नाही. अरे कश्यप आणि दिती काय मोठं पाप कर्म घडलं गेलं. परिणाम हिरण्यकशिपू आणि हिरण्यकश्यप हे महान राक्षस जन्मले मायेबा. की सगळ्या सृष्टीला ते विनाश करणारे हे अधिकारी जन्मले. देवतांना त्रास देणारे, अधर्माचा स्वीकार करणारे, हे दृष्ट विचाराचे हे राक्षस जन्मले मायबाप. म्हणून तिन्ही सांज एवढी सांभाळा, तिन्ही सांजेला माणसानं कोणतंही पाप कर्म वाईट विचार मनात येता कामा नाहीये. का तिन्ही सांजेला हरिपाठ घ्यावं, भजन करावं, कीर्तन करावं, दररोज मंदिराच्या दर्शनात जावं. हे तिन्ही सण अति पवित्र सांगितले. आणि पहिलं माणसाचं चांगलं का व्हायचं माहिती का? पहिली लग्न सुद्धा तिन्ही सांजेलाच व्हायची, गोरज मुहूर्तावर व्हायची. आता गोरज मुहूर्तच माहिती नाही कसं आहे. ज्यावेळेस तिन्ही सांजेला गायगावर राहायचं गावामध्ये, बरोबर आहे. इथं राहत होतं का? सगळ्या गायी एकच जण सगळ्या गावाच्या गायी सांभाळायचं. बघा होतं का इकडे तसं? हेच आम्ही लहान असताना एकच माणूस सगळ्या गावाच्या गायी सांभाळायचा. त्या 4-5च्या दरम्यान त्या सुटायच्या आणि सूर्य त्या ठिकाणी असताना पावत ते मंद मंद किरण आणि त्या गायीच्या पायाची जी धूळ आहे ना, एवढी भारी दिसायची मायबाप. ती एवढी पवित्र राहायची ना. सर्व गायीच्या पवित्र पदकमलाची जी धूळ आहे, सर्व गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अंगावर ते पवित्र तीर्थ दररोज पडायचं मायबाप. गाव पवित्र व्हायचं, माणसं पवित्र राहायची, विचार पवित्र होते. आणि परिणाम ती धूळ ज्यावेळेस त्या रजकण ज्या त्या सूर्याच्या किरणामध्ये दिसतात त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. ती गायीचे जे रजकण आहे त्या सूर्याच्या तेजामध्ये दिसणं म्हणजे गोरज मुहूर्त. आणि पवित्र मुहूर्त होता. आता ते गोरज मुहूर्तच राहिला नाही. आता लग्नच कधी होतं कळत नाही. आता पहिली जी पवित्रता होती, पहिली जी पवित्र परंपरा होती ती या काळात राहिली नाहीये मायेला. हर हर, जरा जोरात म्हणा ना, हर हर. भगवान शंकराने लिंगाचे अनेक प्रकार सांगितले, अनेक प्रकार सांगितले. मग कोणते कोणते लिंगाचे प्रकार सांगितले? मी सांगितलंय की भगवान शंकर महेश आणि ब्रह्माला सांगत असताना, विष्णूला सांगत असताना, हे विष्णू, एखाद्या वृक्षालाही तुम्ही पाणी घातलं तरी माझी पूजा आहे. का? जोपर्यंत वृक्ष जिवंत आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे. वृक्ष विनाश झाला की माणूस विनाश आहे माय. माणसाचा प्राण हे वृक्ष आहे, हे निसर्ग आहे माय. निसर्गाची हत्या करता कामा नाहीये. त्याला स्थावर लिंग आणि जंगम लिंग सांगितलं. मी पुरावा आहे माझ्याकडे. एखाद्या पशु प्राण्याचेही तुम्ही संरक्षण केलं तरी माझी पूजा आहे. एखाद्या वृक्षाचंही संरक्षण केलं, वृक्ष लावले ना तर भगवान शंकर असं सांगतात, एक वृक्ष लावला तर एक शिवालय निर्माण करण्याचं फळ मी देतोय. काय? एक वृक्ष लावला ना मायबाप, एक वृक्ष, एक शिवालय निर्माण करण्याचं फळ मी त्याला प्राप्त करून देतोय. हे भगवान शंकर महादेव म्हणतात. एक वृक्ष लावलं की एक शिवालय प्राप्त केल्यासारखं आहे. वृक्ष अत्यंत प्रिय मायबाप. हे वृक्ष सुद्धा भगवान शंकराचं रूप आहे. म्हणून प्राणी असेल. अरे आणि एक सांगू का, पुढचं सांगू का तुम्हाला? याच्या पुढचं सांगतो. माझ्या गिरीबापून सांगितलं आहे, जंगलातले जी लोक आहेत ना, भगवान शंकराची कशी पूजा करायची माहिती आहे का? जंगलातले जे त्यांना आपण काय म्हणतो, ते जंगलाचे आदिवासी लोक आहेत. आदिवासी, त्यांच्याकडं ना पात्र ना काय नाही, काय नाही. तर ती पूजा अशी करायची की जंगलातलं भगवान त्या ज्योतिर्लिंगाची पूजा करत असताना माईबाप, ती पूजा झाली की ती लोक परत झाकून टाकायची पाल्या पाचोळानं. आणि असंच ज्योतिर्लिंगाची पूजा ती लोक अशी करतात की महादेवाला पाणी नेण्याकरता पात्र नसायचं, काही नसायचं. मग ते काय करायचं, प्राण्याला जे मारलं ना त्यांनी त्याच कातड्यात पाणी टाकायचं.
त्या कातळामध्ये पाणी भरायचं आणि तेच पाणी भगवान शंकराला अर्पण करायचं. पण कधी कधी प्राणी मिळत नसायचे. मग काय करावं? मग त्यांनी काय करावं माहिती का? एक कुठंतरी कपडा मिळाला का तो कपडा पाण्यात बुडायचा आणि ओला कपडा घेऊन जायचा, मग तो पिळायचा भगवान शंकरावर. कधी कधी कपडा नाही मिळाला तर शेवट पर्याय तोंडात पाणी घ्यायचं आणि भगवान शंकरावर पिचकरी मारायची, झाला अभिषेक. एक सांगू का? पुढे बोलू का तुम्हाला? लोक म्हणतात भगवान शंकराच्या पूजेमध्ये माझा असा गुन्हा झाला, तसा गुन्हा झाला. तुम्ही लाख गुन्हे करा, करोडो गुन्हे करा, सगळ्या गुणावर क्षमा करणारा एकमेव देवता आहे तो माझा महादेव आहे मायबाप. तो कधी कोणाला त्या ठिकाणी शिक्षा देत नाही मायबाप. एकमेव प्रत्येक वेळा किती चुका करा रे पूजामध्ये, काही करा, तरी क्षमा करणारा एकमेव देवता म्हणजे माझा महादेव आहे, भगवान शंकर आहे. एकमेव देवता आहे, एकमेव देवता आहे. आपण तर तशी पूजा करणारच नाही ना. तशी पूजा आपल्याची होणारच नाही. आणि हे शिव महापुराण तो आपल्या मनातला भगवंता विषयी जो भ्रम आहे ना, याकरता शिव महापुराण आहे. हर 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 सगळं सांगितलं. पण विष्णू आणि ब्रह्म म्हणता देवा तुम्ही पार्थिवलिंग सांगितलं, मग पण एक सांगा ना काय? आज तर आम्हाला एवढं सुंदर वाटायला लागलं की आमचे भांडणं जे झाले का ते झालं ते चांगलं झालं. कोण म्हणतात? कोण म्हणतात? भगवान विष्णू आणि, कारण त्यांचा वाद झाला म्हणून देव प्रगट झाले ना. आपण आज ज्यावेळेस भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडे पाहतात, विष्णू आणि ब्रह्मदेव आणि देवाकडे पाहून हसत हसत म्हणतात देवा एवढे प्रसन्न झाले. म्हणतात देवा एक झालं, आमचा विवाद झाला ते चांगलं शुभकारक झालं. जे झालं ते चांगलं झालं. जो होता है अच्छे के लिए होता है. कारण आमचा वाद मिटण्याकरता प्रत्यक्ष देवादिदेव महादेव त्या स्वरूपानं प्रगट झाले. असं वाटतं जे आमचा वाद झाला ते बरं झालं. वाद झाला म्हणून तर तुमचं प्रत्यक्ष स्वरूप पाहायला मिळालं. फार मस्त झालं देवा, बरं झालं आम्ही भांडणं केले, बरं झालं हा वाद झाला. वाद झाला नसता तर तुमचं दर्शन घडलं नसतं. वाद झाला नसता तर त्या ठिकाणी हे प्रत्यक्ष ज्योतिर्मय स्वरूप तुम्ही प्रगट झाला नसता. म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं म्हणून ते फार मस्त. जो होता है अच्छे के लिए होता है. फार सुंदर वाक्य मायबाप. देव जाणे कोणी निर्माण केलं असेल. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाने हात जोडलेले. हे महेश मी सांगितलं ना आम्हाला की जीवनामध्ये कोणतंही तुम्हाला त्रास दुःख जर प्राप्त झालं असेल तर दुःखातून विनाश होण्याकरता एकच करा. कोणती पूजा करा? पार्थिलिंग. पण नुसतं सांगितलं तुम्ही पूजा करा, पण कशी करायची? पार्थिलिंग कसं निर्माण करायचंय, कशा पद्धतीचं निर्माण करायचंय, त्याला काय काय लागतं सामान तेवढं सांगा ना आम्हाला. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात निश्चित सांगतोय